हाय, हॅलो, नमस्कार. तर कोणी कोणी हे फळ बघितलेलं आहेत किंवा ही भाजीची वस्तू बघितली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. तर याला म्हणतात चक्की. जसं की देवडांगर, कद्दू, पंपकीन असं असतं ना, तर त्यातलाच हा एक प्रकार आहे. याची चव त्या डांगर खाण्यापेक्षा थोडीशी वेगळी असते आणि खूप छान लागतं हे खायला, याची भाजी. सो आज मम्मी ना स्पेशली माझ्यासाठी त्याची भाजी बनवत होती. तर म्हटलं चला याची रेसिपी तुमच्याशी पण शेअर करूया. आणि हा बघा, हा माझा नटखट असा शिव. आता आम्ही ना सध्या 4 पिढ्या एकत्र राहतोय. तर इकडे मम्मीने लगेच भाजीची तयारी केली. अ, कढई तापत ठेवली, त्यामध्ये लसूण टाकला, लसणाची फोडणी देते आणि बाकी मग नंतर वाटणामध्ये वाटून टाकायचा. लसूण टाकला, त्यानंतर जिरे टाकले, त्याचं छान तडतडून दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला कढीपत्ता. कढीपत्त्याला पण छान तडतडून दिलं मस्त. आणि इकडे ना त्यामध्ये टाकली कोथिंबीर. कोथिंबीर ना त्यातच तळून घ्यायची, वरून कच्ची नाही टाकली, कारण मग त्याच्यामध्ये कोथिंबीरीचा अर्क उतरतो आणि ती पूर्ण भाजीला त्या कोथिंबीरीचा जो वास किंवा जी काही चव असते ना, तर ती चव उतरते. त्यामुळे मी ना कोथिंबीर फोडणीमध्येच टाकते आणि मम्मीनी पण तशीच फोडणीमध्येच टाकली. नंतर त्यामध्ये ना ही चक्की टाकून घेतली. याला छान असं परतून घेतलं. आता मम्मी याचे कातडे वगैरे असतात ना, जे वरचे साल, तर ते नाही काढत बरं का. ती म्हणते नाही, तसे साल काढल्यानंतर ना भाजीची पूर्ण चव जाते आणि सगळं जे काही विटामिन वगैरे असतात ना, तर ते त्या भाजीमध्ये असतात. म्हणून मम्मी काय त्याची साल काढत नाही. पण ती शिजून पण जाते भाजीमध्ये. त्यानंतर त्याला 5 मिनटं झाकण ठेवलं आणि नंतर वाफेमध्ये थोडंसं शिजून दिलं. पुन्हा सर्व छान पद्धतीने हलवून घेतलं आणि इकडे जे आहेत ना, तर हे वालाचे दाणे आहेत, हे फक्त तेल आणि मीठ टाकून गरम करून घेतले, जेणेकरून ते स्नॅक्स म्हणून खाल्ले जातील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून मस्त छान असं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर झाकण काढून पुन्हा सर्व हलवून घेतली, चक्की एकजीव करून घेतली आणि त्यामध्ये ना हे वाटण जे होतं ना वाटलेलं, तर ते टाकून घेतलं. सर्व वाटण टाकून पुन्हा सर्व छान पद्धतीने एकजीव करून घेतलेलं. ही जी चक्की असते ना, याचा पण वेल ना डांगराच्या वेलासारखाच असतो, सेम असतो. परंतु दोघांची चव ना थोडीशी वेगळी वेगळी असते आणि खायला खूप छान लागते. उपवासाला पण चालते. नवरात्रीमध्ये तर हमखास आमच्याकडे ही चक्की हे फळ खाल्लं जातं. त्यानंतर पुन्हा एकदा झाकण टाकून शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त चक्कीची भाजी शिजून आपली तयार झाली. शिजायला जास्त टाईम पण नाही लागत. तर बघा, जसं आपण मेकअप करून आपला फायनल लूक असतो ना, तर तसा ह्या भाजीचा फायनल लूक झालेला होता. खूप छान शिजल्या जाती, न डागत न काही भाजी. आणि आजचा जेवणाचा मेनू होता तळलेले वालाचे दाणे. इकडे होत्या ना, तर त्या डांगराच्या घाऱ्या ज्या मम्मीनी आदल्या दिवशी रात्री बनवलेल्या होत्या. आणि इकडे चपाती आणि इकडे चक्कीची भाजी. चला तर मग या छान छान जेवण करायला.